श्री स्वामी समर्थ. सद्गुरू, प्रथम तुम्हाला मी वंदन करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दिगंबर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी दिवाळी अंक प्रकाशित होतो. तसाच ह्या वर्षीही प्रकाशित झालेला आहे. तर सद्गुरू, तुमचे सगळेच लेख त्याच्यात आहेत, पण ह्या वर्षीचा जो दिवाळी अंक आहे त्याच्यातले जी आध्यात्मिक परिभाषा आहे ती समजायला थोडीशी कठीण आहे. तर ते समजून घ्यावं किंवा ते जाणून घ्यावं त्या लेखांमध्ये. त्याच्यापैकी एक लेख निवडलेला आहे की त्याच्यावर साधारण आपल्याला काही जाणून घेता येईल मला तुमच्याकडनं, हे सगळ्यांनाच ते कळेल. तर त्या लेखाचं नाव आहे ब्रह्मलक्षण. तर त्या लेखांविषयी म्हणजे मला जे काही विचारायचे, जे जाणून घ्यायचे ते मी तुम्हाला विचारेन, तर तुम्ही ते जरा सांगावं व्यवस्थित, कारण ते समजण्याला कठीण आहे. म्हणजे सगळ्यांना आध्यात्मिक परिभाषा त्यातली जी आहे ती फार कठीण आहे. म्हणजे ती जर मुळात त्यातले शब्द जर जाणून घेतले, त्याचा अर्थ जर जाणून घेतला, तर मग त्यातला गर्भित अर्थ कळेल. नुसतं जर अर्थ आपण नुसतं ते वरवर वाचलं जातं, पण त्याच्यात नेमकं काय तुम्हाला सांगायचं आहे ते कळत नाही. ते कारण त्यातला जो आध्यात्मिक पारिभाषिक मधला जो अर्थ आहे त्या भाषेतला तो कळत नाही. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मी पादेसाहेब आपल्याला आपलं अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो अशासाठी की काय झालं आहे की आता विश्वामध्ये वाचन लोकांचं फार कमी झालं आहे. लोक वाचन करायला मागत नाहीत. खरं म्हणजे त्याने वाचन करायला हवं. मात्र आपण आता जे भाष्य केलं त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपण हा दिवाळी अंक वाचलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, मी सर्व स्वामी भक्तांच्या माहितीसाठी सांगतो की स्वामींचा जो दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित केला जातो, त्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनामध्ये त्या दिवाळी अंकाचं डिझाईन करण्यापासून सर्व गोष्टींमध्ये आपले हे सतीश पादेसाहेब जे आहेत यांचं एक मोलाचं असं योगदान असतं. होय, आजपर्यंत जेवढे दिवाळी अंक निघाले आहेत त्या सगळ्यांचं डिझाईन आणि सगळं बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून स्वामी करून घेतात. आणि महत्वाचं काय आहे की तसे डिझाईन करणारे लोक खूप आहेत. दिवाळी अंकाचं डिझाईन करणारे खूप लोक आहेत, पण जे डिझाईन करतात ते तो दिवाळी अंक वाचतातच असं नाही. मात्र आपण तो वाचलाय, मला त्याचा खूप आनंद आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो. आणि आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. आपल्याला जे काही विचारायचं असेल ते आपण विचारा. स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या सामर्थ्याने शक्य असलेली उत्तरं देण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करेन. स्वामी सुद्धा मला जेवढं त्यातलं जे जाणवलं ते तुम्हाला विचारणार आहे. आता काय होतं म्हणजे बरेच जण नुसते शब्द वापरतात, जे प्रवचन करतात किंवा जे काही आध्यात्मिक लेख लिहितात, तर तेही आपणही नुसतं म्हणजे आम्ही असं नुसते वरवर वाचतो, पण त्यातला नेमका अर्थ न कळल्यामुळे, आता उदाहरणार्थ म्हणजे ब्रह्म आणि परब्रह्म किंवा प्रकृती किंवा आणखीन असे जे काही शब्द आहेत, तर ते जाणून घ्यावं मुळात आणि मग पुढच्या लेखांविषयी विचारावं असं मला वाटतं. तर पहिलं मला असं वाटतं की ब्रह्म आणि परब्रह्म याविषयी तुम्ही भाष्य करावं. श्री स्वामी समर्थ. कसं होतं की ब्रह्म आणि परब्रह्म तसे वाचताना किंवा ऐकताना हे दोन वेगळे शब्द आहेत, ब्रह्म आणि परब्रह्म. पण ब्रह्म आणि परब्रह्म हे दोन ब्रह्म नाही आहेत. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ब्रह्म एकच आहे, एकमेव अद्वितीय. म्हणजे ते एकमेवच आहे आणि त्याच्यासारखं दुसरं नाही, त्याच्यासारखंही नाही आणि त्याच्यापेक्षा मोठंही काही नाही, त्याच्यापेक्षा श्रेष्ठही काही नाही. त्यामुळे ब्रह्म आणि परब्रह्म हा शब्दप्रयोग जो केला जातो किंवा हे शब्द वापरले जातात ते एकाच वस्तूसाठी आहेत, म्हणजे ब्रह्मासाठीच आहेत. मात्र मग परब्रह्म हा शब्दप्रयोग का केला जातो, तर त्यामध्ये काय आहे की ब्रह्म जे आहे तेच
परब्रह्म आणि अपरब्रह्म अशा प्रकारे कधी कधी लोकांसमोर सांगितलं जातं. आता हे काय आहे, तर अपरब्रह्म काय आहे हे जर जाणून घेतलं तर परब्रह्म काय आहे हे समजणं सोपं जातं. अपरब्रह्म म्हणजे उपाधीने युक्त असलेलं, म्हणजे उपाधियुक्त, म्हणजे त्याला उपाधी आहे म्हणून ते अपरब्रह्म आहे. आणि परब्रह्म म्हणजे उपाधी रहित. आता उपाधी युक्त म्हणजे आपण जर उदाहरण दिलं, एक प्रापंचिक भाषेमध्ये, प्राकृतिक भाषेमध्ये जर आपण बोलायचं म्हटलं तर सोन्याच्या अंगठीचं उदाहरण दिलं जातं. सोन्याची अंगठी आपण तयार करतो, मात्र ज्या वेळेला ती अंगठी बोटात घालतो आपण, त्यावेळेला आपण त्याला अंगठी म्हणतो, त्याला आपण सोनं म्हणत नाही. प्रत्यक्षात ते सोनंच आहे, बरोबर. प्रत्यक्षात ते सोनं आहे, पण त्याला उपाधी काय प्राप्त झाली आहे, तर अंगठी, बरोबर. म्हणजेच अंगठी या उपाधीने त्या सोन्याचा उल्लेख करण्यात आला. पण निव्वळ अंगठी म्हणजे सोनं आहे का? नाही. निव्वळ अंगठी म्हणजे सोनं नाही. ते बांगड्या पण असू शकतात, गळ्यातली चैन असू शकते, माळ असू शकते, मंगळसूत्र असू शकतं, किंवा सोन्याची बिस्किट पण असू शकतात. लक्षात आलं ना. पण या सोन्याला उपाधी काय प्राप्त झाली, तर अंगठी. म्हणून हे उपाधियुक्त सोनं म्हणजे अंगठी. तसंच उपाधियुक्त ब्रह्म म्हणजे सगुण ब्रह्म, म्हणजेच अपरब्रह्म. अपरब्रह्म म्हणजे उपाधियुक्त म्हणजे हा, म्हणजे काय, सगुण ब्रह्म जे आहे ते वेदांतामध्ये आणि श्रीमद आदि शंकराचार्यांनी काय सांगितलं आहे, ब्रह्म शुद्ध सत्वगुण प्रधान मायेने बाधित झालं की त्याला ईश्वर ही उपाधी प्राप्त होते. ईश्वर ही उपाधी प्राप्त होते म्हणजे ते सगुण रूपामध्ये येतं. आपण अनेक वेळा म्हणतो, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगी, ना, ते मला मूर्त रूपामध्ये दिसतं. सगुण म्हणजे तिथे नाम आणि रूप आलं, निर्गुणाला नामही नाही आणि रूपही नाही, ना. तसंच हे ब्रह्म जे आहे ते सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म, म्हणजेच अपरब्रह्म आणि परब्रह्म. ते ब्रह्मच आहे, ते ब्रह्मच आहे, ते निर्गुण आहे, हे सगुण आहे. लक्षात आलं का. म्हणजे हे अपर आहे आणि ते पर आहे, परब्रह्म, ब्रह्मच आहे ते. त्यामध्ये परब्रह्म म्हणजे आता वेगळं काय, ते ब्रह्म किंवा ब्रह्मापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ आहे असं समजण्याचं काही कारण नाही. काय लोकांना वाटतं तसं, अरे परब्रह्म म्हणजे ब्रह्मापेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे. ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, ब्रह्मा व्यतिरिक्त काही नाही, कारण ब्रह्म सर्वव्यापी आहे. जर सर्वव्यापी असेल तर त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. आणि म्हणून त्याला एकमेव म्हटलंय आणि अद्वितीय म्हटलंय. लक्षात आलं ना. म्हणजे ब्रह्माविषयी बोलताना काय म्हटलंय की ब्रह्म म्हणजे काय, तर ब्रह्म याची व्याख्या करायला गेलं तर काही शब्द पुरत नाहीत. कळलं ना. शब्द ब्रह्माच्या पलीकडील आहे ते. म्हणून वेदाने सुद्धा नेती नेती असं म्हटलंय. हे नाही, हे नाही. आपण जर म्हणाला हे म्हणजे ब्रह्म आहे का, नाही, म्हणजे ते आहे पण पूर्ण नाही. अंगठी आहे पण सोनं नाही, पूर्ण सोनं नाही. लक्षात आलं ना. म्हणून त्याने नेती नेती म्हटलंय. लक्षात आलं ना. मग आपण म्हणाल तर ब्रह्माची लक्षणं, तर तटस्थ लक्षण सांगितलं आहे, स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. आणि ब्रह्म काय असं विचारलं तर त्याचं एक उत्तर सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्यांना कळेल असं काय आहे, तर ज्याच्यामुळे या संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो ते ब्रह्म. आता त्यामध्ये सुद्धा एक निमित्त कारण सांगितलं आहे आणि एक उपादान कारण सांगितलं. हा, आता हे जे शब्द आहेत ना, उपादानचा अर्थ आणि तो मी वाचला, बरोबर, तो उपादानचा अर्थ कळला नाही. बरं, आपण त्याच्याकडे येऊया. आता त्याच्याकडे येऊया आपण. निमित्त कारण काय आणि उपादान कारण काय, हे
साध्या भाषेत बोलायचं झालं तर मातीपासून कुंभार घडा तयार करतो. बरोबर. आता माती अशी जर पडलेली असेल तर ती स्वतःहून काय घडा तयार होत नाही. ती स्वतःला घड्याच्या रूपामध्ये टाकू शकत नाही. त्याच्यासाठी कुंभाराची आवश्यकता असते. लक्षात आलं ना. मग आता यात दोन गोष्टी आहेत. इथे एक उपादान कारण आहे आणि एक निमित्त कारण आहे. तर निमित्त कारण कोण आहे तर तो कुंभार, जो मातीमध्ये नाही मात्र तो मातीला आकार देतो. तो माती नाहीये पण तो मातीला आकार देतो आणि त्याचा घडा बनवतो. आणि माती जी आहे जी स्वतःच घड्याचा आकार प्राप्त करू शकत नाही स्वतःच, ती माती त्या घड्याचं उपादान कारण आहे. कळलं ना. वेदांतामध्ये ब्रह्मालाच या विश्वाचं उपादान आणि निमित्त कारण म्हटलंय. उपादान आणि निमित्त कारण दोन्ही ब्रह्मच आहेत असं वेदांतामध्ये म्हटलंय. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. मात्र सांख्य दर्शन जे आहे, सांख्य दर्शन, त्यामध्ये या विश्वाचं, या संसाराचं उपादान कारण प्रकृतीला म्हटलंय आणि निमित्त कारण पुरुष म्हणजे तो परमात्मा असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकृतीपासून हे निर्माण झालं, मात्र निर्माण करणारा तो आहे. हे जो संसार सगळा आकाराला जो आलाय, दृश्य होतोय, तो सगळा त्या प्रकृतीपासून निर्माण झालाय. मात्र निर्माण करणारा कोण आहे तर तो, त्यांनी पुरुष हा शब्द वापरलाय. पुरुष म्हणजे जो परमात्मा आहे, त्या परमात्म्यामुळे हा संसार आकाराला येतो असं सांख्य दर्शनचं म्हणणं आहे. लक्षात आलं ना. म्हणजे वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर ब्रह्मच या संसाराचं उपादान आणि निमित्त कारण आहे. म्हणजे मातीही तोच आहे आणि कुंभारही तोच आहे. थोडक्यात सोनंही तोच आहे आणि सोनारही तोच आहे. सोनार दागिने बनवतो, सोनं नुसतं स्वतःच काय दागिन्यामध्ये स्वतःला रूपांतरित करू शकत नाही, सोनार करतो. इथे सोनंही तोच आहे आणि सोनारही तोच आहे. पण सांख्यदर्शन काय म्हणतं, सांख्यदर्शन की या विश्वाचं उपादान कारण ही प्रकृती आहे, मूल प्रकृती, आणि निमित्त कारण तो पुरुष आहे, परमात्मा. हे झालं ना. पण आता प्रकृती हा जो विषय आहे त्यालाही कोणीतरी निर्माण केलेलीच आहे ना. म्हणजे ब्रह्माने निर्माण केलंय का काय? नाही, प्रकृती जी आहे ना, आता प्रकृती ती मूल प्रकृती जी आहे तिला प्रधान म्हटलं आहे. ती अव्यक्त रूपात असते आणि तिला अनादि म्हटलं आहे. तिला अनादि म्हटलं आहे, अनिर्वाच्य. कळलं ना. तिचं वर्णनही करता येत नाही, अशी आहे ती. अनादि आहे, तिचं मूळ माहीत नाही. ती अनादि असल्यामुळे ती अनंत आहे. कारण जे उत्पन्न होतं ते नाश पावतं, जे उत्पन्न होत नाही ते नाश पावत नाही. म्हणून प्रकृतीला अनादि म्हटलंय. अनादि असल्यामुळे ती नाश पावत नाही. म्हणजे काय होतं तर प्रकृती व्यक्त झाल्यानंतर सुद्धा ती नाश पावत नाही, तिचं रूपांतर होतं. ना, तिचं रूपांतर होतं, ती नाश पावत नाही. आपल्याला वाटतं, आपल्याला एक झाड तोडलं, लाकूड आणलं आणि आपण ते जाळलं, आपण म्हणलं लाकूड संपलं. लाकूड संपलं म्हणजे ते नाश पावलं नाही, राखेमध्ये रूपांतरित झालंय. राखेमध्ये रूपांतरित झालंय, रूप बदललंय, त्याचं रूप बदललं. मग हे प्रकृती म्हणजे काय हा विषय येतो परत. बरोबर. तर प्रकृती जी आहे, जी सांख्यदर्शन मध्ये सांगितली आहे, ती प्रकृती, मूल प्रकृती म्हणजे त्रिगुण. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम. सत्व, रज आणि तम. ज्या वेळेला हे तीनही गुण साम्य अवस्थेमध्ये असतात, त्यांची अवस्था समान असते आणि ते एकमेकामध्ये मिसळलेले नसतात, त्या तीन गुणांना, साम्य अवस्थेतील तीन गुणांना मूल प्रकृती असं म्हटलंय, प्रधान म्हटलंय, जी अनादि आहे. जी ज्याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही, तिला सत म्हटलंय. सच्चित आनंद हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण जे सांगितलेलं आहे, त्यामध्ये सत मध्ये तीन घटक सांगितलेले आहेत. त्यापैकी एक मूल प्रकृती आहे, एक आत्मा आणि एक ब्रह्म. तर ती मूल प्रकृती जी आहे ती सत आहे. सत म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कधीच कोणता बदल संभवत नाही. हे झालं ना. म्हणजे ती विकाररहित आहे. विकार म्हणजे बदल.
हा. आपण विकारांचा अर्थ वेगळा घेतो, पण विकार म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो ते विकारी आहे. ह्यात आलं. त्यामध्ये कोणताच बदल होत नाही. मग बाबा व्यक्त होते म्हणजे हे दिसते ते काय आहे, ते प्रकृतीपासून निर्माण झालंय, ते कसं काय आहे. तर त्या मूल प्रकृतीमध्ये त्या पुरुषाचं संचरण होतं, त्या पुरुषाचं संचरण होतं म्हणजे परमात्म्याचं संचरण होतं. आणि त्या मूल प्रकृतीची जी साम्य अवस्था असते ती ढळते आणि ते 3 गुण जे आहेत, प्रकृती म्हणजे 3 गुण, ते एकमेकांमध्ये मिसळतात आणि अव्यक्त स्वरूपात असलेली मूल प्रकृती व्यक्त व्हायला सुरुवात होते. म्हणजे मूल प्रकृती आता राहिली नाही, आता व्यक्त प्रकृती झाली, व्यक्त झाली आहे. आणि ती व्यक्त होताना सर्वप्रथम काय उत्पन्न होत असेल त्याच्यापासून, तर ते आहे महत्तत्व. सांख्य दर्शनमध्ये त्याला महत्तत्व म्हटलेलं आहे. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये त्याला बुद्धितत्व म्हटलं आहे. आणि योग दर्शनमध्ये त्यालाच चित्त असं म्हटलेलं आहे. योग दर्शनमध्ये बुद्धितत्वाला चित्त असं म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रकृती व्यक्त होताना सर्वात प्रथम कोणतं तत्व उत्पन्न होतं, तर ते आहे बुद्धितत्व. त्या बुद्धितत्वापासून काय उत्पन्न होतं, तर तो आहे अहंकार. म्हणजे पहिलं बुद्धितत्व. पहिलं बुद्धितत्व. सर्वप्रथम काय येतं, तर बुद्धितत्व. त्यानंतर त्याच्या खाली काय आहे, तर अहंकार. अहंकारापासून पुन्हा दशेंद्रिय आणि मन. दशेंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. त्या व्यतिरिक्त पंचतन्मात्रा. तो एक तुम्हाला विचारायचं होतं, तन्मात्रा. बरोबर. पंचतन्मात्रा म्हणजे त्या सूक्ष्म असतात. कळलं ना. म्हणजे पंचतन्मात्रा म्हणजे काय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, यांना पंचतन्मात्रा म्हणतात. आणि हे जे विश्व आकाराला आलेलं आहे आणि जे दृश्य होत नाही, आकार दृश्य होतो, सूक्ष्म जगत जे आहे त्यामध्ये या पंचतन्मात्रांची फार मोठी महत्वाची भूमिका असते. यांच्याच मिश्रणाने ते अव्यक्त किंवा सूक्ष्म जगत जे आहे ते तयार झालेलं असतं. आणि ह्या पंचतन्मात्रांपासून स्थूल पंचमहाभूत निर्माण होतात. अच्छा, स्थूल पंचमहाभूत आणखीन वेगळं. हो हो हो. पंचतन्मात्रांपासून स्थूल पंचमहाभूत निर्माण होतात. ते म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आणि ह्या पंच महाभूतांपासून, स्थूल महाभूतांपासून आपला हा देह निर्माण झालेला आहे. कळलं ना. म्हणजे देह सगळ्यात शेवटी आहे. अच्छा. हे जे मी सांगितलं आपल्याला, हे सांख्य दर्शन मध्ये सांगितलेलं आहे. कळलं ना. म्हणजे व्यक्त प्रकृती म्हणजे काय आहे, तर बुद्धितत्व, महत्तत्व, अहंकार, दशेंद्रिय आणि मन, पंचतन्मात्रा आणि पंचतन्मात्रांपासून स्थूल पंचमहाभूत. कळलं ना. त्यापासून आपला देह तयार झाला आहे. पंचमहाभूतांपासून देह. आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण म्हणतो पंचतत्वात विलीन झाला. पंचतत्वात विलीन कोण होतो, तर तो देह होतो. आत्मतत्व जे आहे ते काही विलीन होत नाही कुठे, ते तसंच राहतं. ह्यात आलं ना. कारण त्याला ना जन्म आहे ना मृत्यू आहे. पंचतत्वामध्ये म्हणजे जिथून आला देह तिकडे तो पुन्हा म्हणजेच आपल्या कारण रूपामध्ये जातो. देह हे कार्य आहे आणि पंच महाभूत जे आहे ते त्याचं कारण आहे. त्यामुळे देह, आत्म्याने देह त्याग केला की ते पुन्हा त्याच्या कारण रूपामध्ये देह जातो. कळलं ना. म्हणजे आपण अग्नीला त्याला स्वाधीन केलं की तो त्या कारण रूपामध्ये त्याला घेऊन जातो. अशा प्रकारचं हे प्रकृतीचं जे आहे ते सांगितलेलं आहे. आता आणखीन काय आपल्याला विचारायचं. देह तुम्ही जे म्हणालात, सूक्ष्म देह, नंतर कारण देह, तेही जरा सांगितलं तर व्यवस्थित. आता कसं आहे की हा आपला स्थूल देह जो आहे, जो बाहेर दिसतोय, तो दिसतोय आपल्याला, तो स्थूल देह आहे. स्थूल देह म्हणजे नक्की काय आहे. स्थूल देह तर भोग भोगण्याचं ठिकाण आहे ते.
म्हणजे त्या ठिकाणामध्ये राहून भोग भोगले जातात. म्हणजे भोग भोगण्यासाठी हा स्थूल देह अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर भोग भोगून संपत नाही, चांगले किंवा वाईट जे काय असेल ते. कळलं ना? तर हा स्थूल देह जो आपल्याला दिसतो तो स्थूल देह आहे. त्यानंतर आहे सूक्ष्म देह. त्याच्या आतमध्ये, त्याच्या आतमध्ये आणि स्थूल देहापेक्षा अधिक सामर्थ्यशाली सूक्ष्म आहे. जसं सूक्ष्मता वाढते तसं सामर्थ्य वाढतं. लक्षात आलं ना? तसं म्हणजे तो ह्या देहाला व्यापून आहे. आपण म्हणतो तो आतमध्ये आहे, पण तो या देहाला व्यापून आहे खरा. कळलं ना? तर या देहाला व्यापून असलेल्या त्या सूक्ष्म देहाचं विश्लेषण करताना सांख्यदर्शनमध्ये काय म्हटलंय तर आपला पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि बुद्धी, अहंकार आणि मन अशी 18 तत्व मिळून सूक्ष्म देह तयार होतो. अच्छा, हे झालं ना? पण यावर श्रीमद आद्यशंकराचार्यांचं मत थोडं वेगळं आहे. हे झालं ना? त्यांचं म्हणणं असं आहे की पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण आणि मन आणि बुद्धी अशा 17 तत्वांचा मिळून सूक्ष्म देह तयार झालेला आहे. आणि श्रीमद गौडपादाचार्य जे आहेत, म्हणजे श्रीमद आदिशंकराचार्यांच्या गुरूंचे गुरु, श्रीमद आदिशंकराचार्यांचे गुरु श्रीमद गोविंद पादाचार्य आणि श्रीमद गोविंद पादाचार्यांचे गुरु श्रीमद गौडपादाचार्य. हा श्रीमद गौडपादाचार्य जे आहेत यांनी सांख्यकारिकावर त्यांनी भाष्य लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी हा जो सूक्ष्मदेह सांगितला आहे त्यामध्ये त्यांनी 8च तत्व सांगितली आहेत. 8 पंचतन्मात्रा, बुद्धी, अहंकार आणि मन. लक्षात आलं ना? अशा याने हा सूक्ष्मदेह तयार झालेला आहे. आता सूक्ष्मदेहाचं कार्य काय खरं तर जो आपला स्थूल देह आहे त्याला कार्यान्वित करण्याचं काम सूक्ष्मदेह करत असतो. आणि हा सूक्ष्मदेह अत्यंत महत्वाचा आहे, कारण आत्मा जो आहे तो स्थूल देहाला त्याग केल्यानंतर तो सूक्ष्मदेहच असतो जो फिरत असतो घेऊन. त्यामुळे सूक्ष्मदेह जोपर्यंत विलय होत नाही तोपर्यंत काही येरझार थांबत नाही, मोक्ष प्राप्त होत नाही. लक्षात आलं ना? सूक्ष्मदेहाचा विलय झाला की मोक्ष प्राप्तीची अवस्था आहे. आता सूक्ष्मदेहाचा विलय व्हायचा म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानाशिवाय काही त्या सूक्ष्म देहाचा विलय होत नाही. कारण भगवंताने हे म्हटलंय की स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं की सगळी कर्म जी आहेत ती जळून भस्म होतात. कर्म भस्म झाली की त्यांचं फळही राहत नाही, आणि फळही राहिलं नाही की कुठल्या वासनाही राहत नाहीत ज्या पुनर्जन्माला कारणीभूत असतात. लक्षात आलं ना? म्हणजे वासना रहित होतो. कळलं ना? मग तिथेच त्या सूक्ष्मदेहाचा विलय आहे. आणि सूक्ष्मदेहाचा विलय झाला की वेगवेगळ्या योनीमध्ये किंवा त्याच योनीमध्ये पुन्हा पुन्हा येण्याची ही जी येरझार आहे ती थांबते. लक्षात आलं ना? आता त्यानंतर आपण विचार कारणदेह. कारणदेह अत्यंत महत्वाचा आहे. कारणदेहामध्ये ती अनादि अविद्या बसलेली आहे. कारणदेहामध्ये अनादि अविद्या, अनादि माया जी आहे ना ती अविद्या, जीवाच्या संदर्भात अविद्या म्हटलं आहे, आणि ईश्वराला बाधित करणारी ती माया आहे. लक्षात आलं ना? जीव कोण आहे? जीव कोण आहे तर मलिन सत्वगुण प्रधान अविद्येने बाधित झालेलं ब्रह्म म्हणजे जीव, असं श्रीमद आदिशंकराचार्यांनी सांगितलं आहे. सत्वगुण प्रधान, हो, मलिन त्यांनी सांगितलं. मलिन सत्वगुण प्रधान अविद्येने बाधित झालेला
झालेलं ब्रह्म म्हणजे जीव. आणि मग ईश्वर काय सांगितलं, शुद्ध सत्वगुण प्रधान मायेने बाधित झालेलं ब्रह्म म्हणजे ईश्वर. हे झालं ना. त्यामुळे दोघांमध्ये फरक फार कमी आहे. इथे अविद्या आहे. म्हणजे काय झालंय की तो ईश्वर जो आहे तो व्यापक आहे, लक्षात घ्या. आणि जीव जो आहे तो अत्यंत संक्षिप्त आहे. तो स्वतःपुरताच आहे. ह्यात झालं ना, तो स्वतःपुरता आहे. त्यामुळे इथे ती मलिनता आहे. मलिनता काय आहे, कारण मला सर्वत्र त्या ब्रह्माला पाहण्याची क्षमता माझ्याकडे नाही. जर ती क्षमता माझ्याकडे प्राप्त झाली तर मी आत्मज्ञानापासून फार दूर नाही. आणि आत्मज्ञान झालं तर तो जो ईश्वर आहे तो जीवाला अगदी तुच्छ वाटतो. त्याने तुच्छ म्हणण्याचं कारण नाही, पण ह्याच्या लक्षात येतं की अरे हे फार काय नाहीये, त्याच्यात आणि माझ्यात फार बदल नाहीये, फरक नाहीये. ह्यात आलं ना, किंबहुना तोही ब्रह्म आणि मीही ब्रह्मच आहे. ह्यात आलं. असा तो विषय आहे, असा तो विषय. त्यामुळे कारण देह जो आहे ना त्यामध्ये मूल प्रकृती आहे, जी आता म्हटलं ना अविद्या, मूल प्रकृती आहे. आणि ती मूल प्रकृती जी आहे ना तिचा लय होत नाही बाबा, तिचा लय होत नाही. प्रलयाच्या वेळी सुद्धा तो कारण देह तसाच राहतो असं म्हटलंय. अच्छा, राहतो. हो, तो पुन्हा ज्या वेळेला होतो तेव्हा तो पुन्हा उपजतो. आणि मग सूक्ष्म देहात तसं तेच आहे ना? नाही, सूक्ष्मदेह लय होतो. अच्छा, लय होऊ शकतो. सूक्ष्मदेहाचा लय होऊ शकतो. आत्मज्ञान झालं ना तर सूक्ष्मदेहाचा लय होतो. पण नाही झालं तर तो परत हो, जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तो सूक्ष्मदेह फिरत असतो. ऍक्च्युली खरं काय आहे, आता अद्वैत वेदांत जो आहे त्यामध्ये काय म्हटलंय की आत्मा एकच आहे. आत्मा एकच आहे. मग प्रवास कोण करतोय, तर तो सूक्ष्मदेह करतोय. अनेक वेळा हा प्रश्न निर्माण होतो की अरे आत्मा एकच आहे, प्रवास कोण करतोय, बरोबर ना. मग ज्या वेळेला एखादा माणूस आपण म्हणतो मृत झाला, मग आत्मा एकच असेल तर त्या मृतदेहामध्ये सुद्धा असला पाहिजे तो, बरोबर ना. मृतदेहामध्ये जर तो आहे तर हा मृत झाला कसा, तर त्याला सूक्ष्मदेह सोडून जातो. अच्छा, झालं ना. आणि सूक्ष्मदेह त्यातून निघाला ना की तो स्थूल देह जो आहे त्याचं काम संपतं. म्हणजे त्याला ऍक्टिव्हेट करणारी जी शक्ती आहे, ऍक्टिव्हेट करणारी तीच सूक्ष्मदेह आहे. ती शक्ती बाहेर पडली ऍक्टिव्हेट करणारी की तो स्थूल म्हणजे पूर्णतः डेड होतो. आपण म्हणतो त्या माणसाचा मृत्यू झाला. लक्षात आलं ना. थोडं आपला मोबाईल कसं आहे, ऍक्टिव्हेट जे केलं ते डिऍक्टिव्हेट केलं तर तो बंद पडतो. नुसतं तो एक खेळणं राहतं. तसंच आहे हे स्थूल देहापेक्षा सूक्ष्मदेह महत्वाचा का, कारण स्थूल देहाला ऍक्टिव्हेट करण्याचं काम तो करत असतो. चैतन्य म्हणतात ते तेच का? फार सुंदर प्रश्न आहे हा. देह हा चैतन्य असू शकत नाही. अच्छा, ना, म्हणून त्याचा लय होतो ना. चैतन्याचा लय होत नाही. चैतन्य म्हणजे आत्मतत्व, तेच परब्रह्म, परमात्मतत्व. चैतन्य म्हणजे आत्मा. झालं ना. आता आत्मा व्यापक आहे. आता त्यामध्ये पुन्हा द्वैत मत जे आहे ते आत्म्याला एकच आत्मा मानायला तयार नाही. पण त्याच्यावर आता आपण बोलूया, नको नंतर कधी त्याच्यावर एखादा पॉडकास्ट करू, आपल्याबद्दल चर्चा करू त्याच्यावर, कळलं ना. त्यामुळे चैतन्य जे आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे, ब्रह्माचं स्वरूप, ब्रह्म चैतन्य आहे. प्रकृती जी आहे तिच्याकडे चैतन्य नाही, ती जड आहे. आणि देह जेवढे आहेत ते सगळे जड आहेत. ते प्रकृतीने हे केले. प्रकृतीचेच आहेत, ते प्रकृतीचेच आहेत. त्यामुळे तुम्ही जर सूक्ष्मदेहाचं जडणघडण बघितली तर त्याच्यामध्ये काय आहेत, तर सगळी प्रकृतीची खेळणी आहेत त्याच्यामध्ये. अगदी बुद्धितत्वापासून त्या मनापर्यंत
दशेंद्रियांपर्यंत किंवा पंचतन्मात्रांपर्यंत सगळे हे प्रकृतीचीच खेळणी आहेत. लक्षात आलं? त्या प्रकृतीच्याच गोष्टींनी किंवा घटकांनी तो बनलेला आहे. लक्षात आलं ना? मग तो कार्यान्वित कसा करतो, तर आत्मतत्व जे चैतन्य जे आहे ते त्याला कार्यान्वित करतं. अच्छा, लक्षात आलं ना? ते त्याला कार्यान्वित करतं. म्हणजे आता आपण इथे बसलोय, आपल्याला इथे वरती लाईट पेटलेला दिसतोय. हा नुसताच लाईट असेल आणि त्याला इलेक्ट्रिक सप्लाय नसेल तर हा पेटू शकणार नाही. पण इलेक्ट्रिक सप्लाय मिळाला आणि बटन दाबलं त्याचं की लाईट पेटतो. लक्षात आलं? तसं चैतन्य आहे, सर्वत्र भरलेलं आहे. मात्र ते बटन दाबलं गेलं पाहिजे. ते बटन दाबण्याचं काम ते ब्रह्म करतं. कळलं ना? जो सर्वांना त्यांच्या कर्माचं फळ देणारा आहे, प्रत्येकाचं जीवन जो ठरवतो, ज्याला प्रत्येकाला किती वेळ खेळायचा ते त्याला आखून देतो, तेच ब्रह्म आहे. लक्षात आलं ना? बटन त्याच्याकडेच आहे. त्याने बटन स्वतःकडे ठेवले, ते कोणाला दिलं नाही. लक्षात आलं ना? आता गडबड होईल दुसऱ्याला दिली तर. असं आहे. तर काही मी ज्या शंका किंवा काही जाणून घ्यायचे मी लिहून आणले. हो, चालेल ना. ते एक मी बघतो त्यातलं. त्यात प्रकृतीचा जो विषय आहे ना, त्याविषयीच विचारायचं होतं की प्रकृती म्हणजे काय हे तुम्ही सांगितलंच मला, पण तिचा आपल्या जीवनाशी जो संबंध येतो त्यातून फक्त वाईटच निष्पन्न होतं का, की चांगलंही निष्पन्न होऊ शकतं, ते कळलं नाही. बर, आता कसं आहे माहितीये का, प्रकृती म्हणजे काय आपल्या लक्षात आलंय की अगदी बुद्धितत्वापासून या स्थूल देहापर्यंत जे काय आहे ते प्रकृतीच आहे. मात्र त्या सगळ्यांना कार्यान्वित करणारं जे चैतन्य आहे ते वेगळं आहे. आत्मतत्व आहे किंवा परमात्मतत्व आपण काही म्हणू शकतो. बरोबर. आता आपण प्रश्न विचारला की प्रकृती जी आहे त्याचा आपल्यावर परिणाम चांगला होतो वाईट होतो, काय प्रश्न आहे आपला? म्हणजे तिचा आपल्या जीवनाशी जो संबंध येतो त्यातून वाईटच निष्पन्न होतं की चांगलंही निष्पन्न होतं? निष्पन्न काय होतं? आता महत्वाचा मुद्दा काय आहे की त्या प्रकृतीचा आपल्या जीवनाशी जो संबंध येतो, बरोबर ना, त्याच्यातून वाईटच निष्पन्न होतं का, हा पहिला प्रश्न आहे. बरोबर. तर महत्वाचं काय आहे की जीवदशेमध्ये असलेला जो आत्मा आहे, जीवदशेमध्ये म्हणजे काय, तर प्रकृतीच्या आवरणाखाली, म्हणजे त्याने प्रकृतीशी संग केलेला आहे. तो प्रकृतीच्या संगतीतच वावरत असतो. लक्षात आलं ना? तो त्याच्या पलीकडे जायलाच मागत नाही. त्यामुळे त्याचा एक दुष्परिणाम काय होतो, तर तो कधीच मोक्षाच्या दिशेने जाऊ शकत नाही. सगळ्यात मोठं नुकसान कोणतं आहे? मनुष्य प्राण्याचं. ह्याला प्रकृतीच कारणीभूत आहे का? सांगतो आपल्याला. बरोबर, हा प्रश्न फार सुंदर आहे. ह्याला प्रकृतीच कारणीभूत आहे का, तर प्रकृती जी आहे ती पुरुषासाठी आहे, म्हणजे आत्म्यासाठी आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सांख्य दर्शन असं म्हणतं की प्रकृती जी आहे ती पुरुषासाठी आहे, म्हणजे आत्म्यासाठी आहे. पुरुष जर म्हणाला त्याला भोग हवा तर ती त्याच्या समोर भोग प्रस्तुत करते. पुरुष जर म्हणाला की त्याला मोक्ष हवा तर ती स्वतः निवृत्त होते. लक्षात आलं का? चॉईस इज युअर्स असा विषय तो. सर्वस्वी पुरुषावरच अवलंबून. अगदी. कारण ती जी आहे ती जरी या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये खेळ खेळत असली, जिला आपण माया म्हणतो, कळलं ना, तरी ती स्वतःहून तुमच्यावर कुठलीच गोष्ट लादत नाही. कळलं ना? मलाच त्या दृश्य होणाऱ्या गोष्टींविषयी आसक्ती निर्माण होते आणि मीच तिच्या मागून मागून धावत राहतो. कळलं ना? का, तर मी भ्रमित आहे. भ्रम आहे माझ्या, अहंकार युक्त आहे. कारण हा जो संसार दृश्य होतोय ना त्याचं मूळ शोधायला गेलं ना
तर ते अहंकारामध्ये आहे. काय झालं? आणि त्यामुळे मी निरंतरपणे भ्रमित असतो. मला माझ्या कल्याणाचं काय याचा विचार माझ्या ठाई येतच नाही. मी तो विचार करतच नाही. मी निरंतरपणे अकल्याणाच्या दिशेने धावत राहतो, भोगण्याच्या मागे राहतो. आणि मनुष्य जन्म जो आहे ना, जो खरा मोक्षाचं महाद्वार आहे, त्या मनुष्य योनी व्यतिरिक्त कुठेही मोक्ष नाही सांगितलंय. म्हणजे मनुष्य योनी मोक्षाचं महाद्वार आहे बाबा. या महाद्वारातून जर मी सरळ क्रमण केलं तर मी मोक्षाच्या गावात जाऊ शकतो. पण जीवाचं काय होतं की त्याला स्वतःचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे न कळल्याने तो भोगण्याच्या मागे लागतो. आणि त्यानुसार प्रकृती काय करते, तुला भोग हवा तर भोग घे. तिने दुकान थाटलेली आहे तो. आता बघा कसं आहे की दारूचं दुकान एखाद्याने थाटलं जरी असलं तरी तो प्रत्येकाच्या घरात येऊन काही जोर जबरदस्तीने लोकांना धरून देत नाही दारू प्यायला. लक्षात आलं ना? जो दारू प्यायला तो तिकडे जातो, बरोबर? हे तसंच आहे. प्रकृती स्वतःहून कोणाचंच काहीच वाईट करत नाही. ह्यात आलं ना? तसं ते कोणाचं कल्याणही करत नाही. कल्याण करणं स्वतःच्या हातात आहे. भगवंताने म्हणून म्हटलंय ना, आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. आपला उद्धार आपणच करायचा आहे. दुसरा कोणी येऊन तुझा उद्धार काही करणार नाही हे भगवंताने स्पष्ट सांगितलंय. ह्यात आलं ना? मग मी माझ्याशी जर शत्रुत्व करायचं ठरवलं तर मी उठणार आणि दारूच्या दुकानात जाणार. हो, मी जर माझ्याशी मैत्री करायचं म्हटलं तर मी दारूच्या दुकानात जाण्याच्या ऐवजी मदिरेच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी मंदिराच्या दिशेने जाईल. हा जो फरक आहे ना, हा माझ्या ठाई आहे. मीच ठरवतो दारूच्या दुकानात जायचं की मंदिरात जायचं. त्या दुकानवाला काय माझ्यावर जबरदस्ती करत नाही. तो जाहिरात पण करत नाही, आमच्याकडे उत्तम प्रकारची दारू मिळते, नाही करत तो जाहिरात. नुसतं दुकान आहे, ज्याला पाहिजे त्याने यायचं. लय झालं ना? मग हे मी ठरवायचंय की मी कुठे जायचंय. लय झालं का? तसंच आपण म्हणाल की त्याचा चांगला आणि वाईट, चांगला परिणाम करून घ्यायचा की वाईट परिणाम करून घ्यायचा, आपल्यावरच आहे. हे आपल्यावरच आहे. पण मात्र मला हे कळत नाही. महत्वाचं तत्व आहे. म्हणजे ही जाण येत नाही मला. म्हणून म्हटलंय मोक्षप्राप्ती म्हणजे काय आहे तर आत्मतत्वाला जाणून घेणं. ज्या क्षणी तुला तुझं आत्मतत्व कळतं, तुला आत्मतत्वाची जाण येते, तुला मोक्षासाठी काही करायलाच लागत नाही. तिथेच मोक्ष आहे. तिथेच मोक्ष आहे. मोक्षासाठी तुला कुठे जाऊन बाबा म्हणतात ना हमाली करण्याची आवश्यकता नाहीये. कळलं ना? तिथेच आहे. ही जाण जी आहे ना ती प्रत्येक गोष्टीत असायला हवी. माझ्या हातून जे कर्म घडतंय, माझ्या हातून कर्म घडतंय ते आज ना उद्या मला फळ द्यायला उभं राहणार. पण मी जर शुद्धीवर असेन तर मी काय करेन, माझ्या हातून काय कर्म घडते बाबा मला बघू दे, कारण हे उद्या मला फळ द्यायला उभं राहणार आहे. मग मी काय करणार, चांगलं कर्म माझ्या हातून घडलं पाहिजे बाबा. पहिली गोष्ट. निष्काम वगैरे फार लांबची गोष्ट आहे. चांगलं तरी घडायला पाहिजे म्हणजे मला चांगलं फळ मिळेल. पण असा एक तरी जीव मला दाखवा या विश्वामध्ये जो निरंतरपणे आपल्याकडून घडणाऱ्या कर्मांकडे सूक्ष्मपणे पाहतोय. नाही पाहत, तो नाही पाहत आणि तो दुसऱ्यांना दोष द्यायला सुरू करतो. ह्याने असं केलं म्हणून माझं तसं झालं, त्याने असं केलं म्हणून माझं तसं झालं. अरे नाही बाबा, तू जे केलंय त्याचंच फळ तुला मिळतंय. त्यामुळे दुसऱ्या कोणालाच दोष देण्याचं कारण नाही. आणि प्रकृती कोणाचंच चांगलंही करत नाही आणि वाईटही करत नाही. तुम्ही जशी इच्छा धरून पुढे जाल तशी ती तुम्हाला सहकार्य करते.